अरे वा बांगर साहेब, निवडणूक सोबतच युती केली काय तुम्ही? लय चांगलं समजलं होतं राव तुम्हाला मी. काय म्हणतात ना, एवढा चांगला आमदार पण साधा थोडा सुद्धा कायद्याची अक्कल नाहीये का तुम्हाला? मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जायला बंदी आहे. एखाद्या मतदाराला मतदान कुठे करायला सांगायचंय याच्यावरती पण बंदी आहे. पण तुम्ही खुल्लम खुल्ला त्या निवडणूक आयोगाच्या छाताडावरती बसून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ती पोस्ट करायची हिम्मत पण केली. म्हणजे तुमच्यासाठी माझ्याकडे टाळ्या आहेत. एकदम भारी काम केलं तुम्ही. आणि याच्यावरती निवडणूक आयोग काहीच करणार नाही, कारण की निवडणूक आयोग याच आमदार खासदारांची रखेल झालेला आहे. राग येईल ना? येऊ द्या, हरकत नाही. पण लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये राजरोजपणे चालू आहे. आणि स्वायत्त संस्था या सत्ताधाऱ्यांच्या रखेल बनून काम करतायत. ही सगळ्यात नीच आणि घाण गोष्ट आहे. भविष्यामध्ये लोकशाही राहणार नाही. भविष्यामध्ये हे आमदार खासदार सामान्य माणसाचं गचोरं पकडणार, बटन दाबून घेणार आणि निवडून येणार. आणि हेच याच्यावरून दिसतंय. बांगर साहेब, आजपर्यंत तुम्ही केलेल्या चांगल्या कामाला तुम्ही मूठ माती दिली, कारण की तुम्हाला कायद्याची कसलीच अक्कल पण नाही, घेणं देणं पण नाही. आणि तुम्हाला संविधानाला रोज फाट्यावर मारायला मजा येते वाटतं. तुम्हाला काही कसं वाटलं नाही निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करायला. तुम्हाला कसं काही वाटलं नाही निवडणूक केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाऊन त्याची रेकॉर्डिंग करायला. तुम्हाला कसं काही वाटलं नाही कोणत्या आमदाराला, एखाद्या महिलेला कुठे मतदान कर म्हणून सांगायला. तुम्हाला थोडी लाज का वाटली नाही कायद्याला पायदळी तुडवायला?